श्री स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्यं. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. शनी प्रदोष व्रत अनन्यसाधारण महत्त्व असलेला हा दिवस. या व्रताच्या दिवशी जर आपण उपवास करत असलो किंवा नसलो तरी आपण काय सेवा करायच्या आणि शनी प्रदोष व्रताला काय इतकं महत्त्व आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. तर जीवनात कोणतंही संकट असो, आरोग्याबाबतीत, नोकरी बाबतीत, लहान मुलांच्या शिक्षणाबाबतीत, एखाद्या मुलाची स्मरणशक्ती कमजोर असेल किंवा तोत्रे बोलणे, अभ्यास केलेला लक्षात न राहणे, या सर्व गोष्टींवर शनी प्रदोषाच्या दिवशी केलेला उपवास आणि काही उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात. ते आज मी सांगणार आहे. शनी प्रदोष व्रत इतकं महत्त्वाचं का आहे? कारण पक्षप्रदोष तसे महिन्यातून 2 पडतात, पण शनी प्रदोष हा शक्यतो 6 महिन्यातून 2दा किंवा 12 महिन्यातून येत असतो. शनी प्रदोष म्हणजे शनी भगवानांची कृपा आणि महादेवांची कृपा, या दोन्हीही देवतेंची कृपा आपल्याला प्राप्त होते. प्रदोष व्रत हा शिवभगवानांना समर्पित आहे. प्रदोष म्हणजे परदोष. तुमच्या पर म्हणजे आपल्या आदल्या जन्मीचे जे काही दोष असतात, त्या दोषामुळे या जन्मामध्ये आपल्याला त्या पापाच्या कर्मामुळे दुःख, यातना, दारिद्र्य भोगावं लागतं. त्या सर्वांचं निराकरण ह्या प्रदोष व्रतामुळे होते. षडमास जो भक्त प्रदोष व्रत निष्ठेने 6 महिने अन्न न घेता प्रदोष व्रताच्या दिवशी आणि शिवभगवानांना जलाभिषेक करतो, त्या भक्ताचे सर्व संकटे, अरिष्टे, दारिद्र्य नष्ट होतं, असं शिवलीलामृत ग्रंथामध्ये, शिवपुराणामध्ये आणि शिवभगवानांच्या ज्या काही कथा पुराणे आहेत त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. शिवलीलामृतचा 5वा अध्यायही प्रदोष व्रताचा या दिवशी पठण केला जातो. यानंतर काय काय सेवा करायच्या असत्या प्रदोष व्रताच्या दिवशी, ज्या प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करायच्या. या दिवशी आपण औदुंबर वृक्षाखाली, म्हणजे उंबराचं जे काही झाड असतं, त्या झाडाखाली आपल्याला 1 तिळाचा तेलाचा दिवा लावून आपल्या मुलांच्या बुद्धीसाठी प्रार्थना करायची असते आणि प्रज्ञाविवर्धन स्तोत्र त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून आपल्याला पठण करायचं असतं. शनी प्रदोषाच्या दिवशी शक्यतो या दिवशी उपवास नक्की करायचा. आईने मुलांसाठी करायचा किंवा मुलं जर उपवास करतील तर उत्तम. या दिवशी उपवास करून संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेच्या म्हणजे प्रदोष काळामध्ये, प्रदोष काळ 5:30 ते 7 हा प्रदोष काळ असतो. सूर्यास्ताच्या आधी 45 मिनिटं, सूर्यास्तानंतर 45 मिनिटं, या कालावधीमध्ये आपल्याला औदुंबर वृक्षाची पूजा करायची आहे आणि त्याला शिऱ्याचा म्हणजे हलवा, श्रीपाद प्रभूंना हलवा अत्यंत प्रिय आहे आणि आंध्रमध्ये हलवा म्हणजे शिरा, जो रव्याचा जो शिरा असतो त्याचा नैवेद्य आपल्याला या दिवशी औदुंबराच्या वृक्षाखाली दाखवायचा असतो. तो का तर श्रीपाद प्रभू सिंह सरस्वती भगवान स्वामी महाराज, दत्त महाराज, या दत्त संप्रदायामध्ये औदुंबराच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि तो वृक्ष सदा फलित आणि त्या वृक्षाच्या मूळ, अग्र आणि शेंड्यामध्ये क्रमाने भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश वास करतात. दत्त महाराजांचा वासही औदुंबर वृक्षाखाली आहे. स्वामी महाराजांचा, श्रीपाद प्रभूंचा वासही औदुंबर वृक्षाखाली आहे. दत्त महाराजांनी औदुंबर वृक्षाला वरदान दिलेलं आहे की जिथे औदुंबर वृक्ष असेल तिथं गुप्त रूपात माझा वास असेल. त्यामुळे औदुंबर वृक्षाखाली केली गेलेली ही सेवा असते ती अत्यंत प्रभावी मानली जाते. प्रत्येक आईने या दिवशी आपल्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा पाठ नक्की करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे जे दत्त महाराजांची सेवा करतात किंवा स्वामी महाराजांची जो स्तोत्र मंत्र पठण आपल्याला करता येईल ते या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर आपल्याला शिवभगवानांना जलाभिषेक करायचा आहे. त्यात तुम्ही जी हवी ती वस्तू जलाभिषेकासाठी वापरू शकतात. नुसतं गंगाजल किंवा पंचामृत किंवा यातील कोणताही एक पदार्थ. बुद्धीसाठी आपण या दिवशी मध अर्पण करू शकता पिंडीवर. त्यानंतर आपल्याला जर शनिपीडा असेल, घरामध्ये दारिद्र्य असेल, तर या दिवशी जलाभिषेकाच्या पाण्यात आपल्याला काळे तीळ अर्पण करून जलाभिषेक करायचा असतो. त्यानंतर ज्यांना संततीबाबतीत किंवा मुलांबाबतीत जर प्रश्न असतील, विवाह होत नसेल, तर त्या व्यक्तींनी दुधाचा अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर दह्याचा अभिषेक, मधाचा अभिषेक आरोग्यासाठी घालायचा असतो. ज्या व्यक्ती सतत आजारी असतात, त्यांचं आरोग्य ठीक नाही, त्यांनी या दिवशी मधाचा किंवा दह्याचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर घालायचा आहे.
पिंड नसेल, यंत्र असेल, रुद्रयंत्र त्याच्यावर घातला तरीही चालतो. कोणतीच पिंड नाही, मंदिरात केलं तरीही चालतो. नसेलच काही तर वाळूची पिंड बनवून या दिवशी जर सेवा केली तर अत्यंत प्रभावी मानली जाते. शिवभगवान हे असं दैवत आहे की जे भक्ताच्या नमस्काराला सुद्धा पावणारं दैवत आहे. एक लोटा साधं जलही अर्पण केलं तरी हे शिवभगवान प्रसन्न होतात. त्यामुळे या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. त्या आपल्या शनिप्रदोषाच्या दिवशी ज्या सेवा करायच्या असतात त्या खास करून आपल्या दारिद्र्य नाशासाठी आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायच्या असतात. ज्यांना सरकारी नोकरीबाबत प्रश्न असतात त्या व्यक्तींनी ही षडमास जर प्रदोष व्रत आचरलं तर नक्कीच त्याचा हा प्रश्न सुटतो. दारिद्र्याच्या बाबतीतही जर आपण षडमास या व्रताचं पालन केलं तर जीवनातील संकटे नाहीशी होतात. अट एवढीच आहे प्रदोष व्रताची की या दिवशी मीठ ग्रहण केलं जात नाही. आपण समुद्री मीठ जे खातो ते या दिवशी वर्ज्य करायचं आहे. काही व्यक्ती हा उपवास संध्याकाळी सोडतात, पण शनी प्रदोष व्रत हे एकादशी व्रताप्रमाणे दुसऱ्या दिवशी आपल्याला याचं पारणं करायचं असतं. त्या दिवशी आपल्याला एक वेळ फलाहार आणि एक वेळ आपण सैंधव मिठाची खिचडी किंवा जो काही उपवासाचा पदार्थ आहे तो खाऊ शकतो. पण दिवसभर प्रदोष काळामध्ये जोपर्यंत आपण पूजा करत नाही तोपर्यंत आपल्याला इतर पदार्थ खाणं मिठाचा वर्ज्य असतं. एवढा नियम पाळला तर प्रदोष व्रत आपल्याला नक्कीच त्याचा परिणाम शुभ जाणवतो. कारण महादेवाच्या कोणत्याही उपवासामध्ये मीठ खाल्लं जात नाही. तो सोमवार असो, प्रदोष असो, शिवरात्री असो किंवा शिवभगवानांचा कोणताही उपवास असो त्याला मीठ वर्ज्य आहे. त्यामुळे ज्यांना खरोखर या व्रताचं फल हवं आहे त्या व्यक्तींनी या दिवशी मीठ ग्रहण करायचं नाही आणि नारळ हे शिवाला वाहायचं नाही आणि नारळ आपल्याला या दिवशी खायचंही नसतं प्रदोष व्रताच्या दिवशी. त्यानंतर आपण जे उपवासामध्ये राजगिराचे लाडू जे असतात किंवा तेही पदार्थ आपल्याला खायचे नसतात. फक्त आपण या दिवशी फलाहार करू शकतो आणि एक वेळ आपण मिठाचं अन्न ग्रहण करू शकतो. ज्यांना अगदी संकटे आहेत, दारिद्र्य आहे, काहीही काम केल्यानंतर त्यामध्ये यश मिळत नाही त्या व्यक्तींनी 6 महिने हा उपवास धरताना प्रदोष व्रत जो महिन्यातून 2 वेळेला येतो पक्ष प्रदोष या वेळेला आपल्याला मीठ न खाता तुम्हाला 6 महिने हा उपवास करायचा आहे. आणि या दिवशी जर आपण शिवलीलामृत ग्रंथाचं पठण केलं तर उत्तम. शिवलीलामृत ग्रंथ पठण करणे नसेल जमेत तर 1/5 अध्याय आपण प्रदोष व्रताचा नक्कीच पठण करू शकतो. तेही जमत नसेल तर कमीत कमी शिवावर जलाभिषेक करावा आणि रुद्राभिषेकही नक्की करावा. रुद्राभिषेकाचं इतकं महत्त्व आहे प्रदोष व्रतामध्ये आणि शिवभगवानांच्या इतर व्रतामध्येही की माणसाचा अकाली मृत्यू जरी असला तरीही ते संकट निवारणाचं काम हा रुद्राभिषेक करत असतो. एखादा कितीही दारू पिणारा व्यसनी व्यक्ती आहे, चरस, गांजा, दारू, इतर काही अंमली पदार्थ कितीही जुनाट व्यसन असलं आणि आपण जर प्रदोषाच्या दिवशी भगवान शिवांवर रुद्राभिषेक केला तर याने 11 रुद्र प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात यामुळे जे संकटे असतील ते नाहीशी होतात आणि धनधान्य सर्व काही आपल्याला यामुळे मिळतं. आपल्यालाही जर रुद्राध्याय पठण करणं जमत नसेल तर ऐकणाऱ्यांनाही तितकंच पुण्य आहे. तुम्ही मनोभावे ऐकताय, तुमच्या अंतःकरणापासून तुम्ही ती सेवा फक्त ऐकताय, करायला वेळ नाही तर ऐकलं तरीही त्याला तेवढंच पुण्य आहे. संध्याकाळी मी 7 वाजता रुद्राभिषेक पठण करणार आहे. ज्यांना ऐकायचं असेल ते नक्कीच ऐकू शकतात आणि ह्या सेवेमध्ये सहभागी होऊ शकतात. तर आजच्या दिवशी तुम्हाला औदुंबर वृक्षाची पूजा नक्की करायची आहे आणि एक पदार्थ देवाला नक्की अर्पण करायचा आहे. जलाभिषेक करायचा आहे. सोपी साधी पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. काही प्रश्न असल्यास आपण विचारू शकता. आजचा दिवस तुमचा स्वामीमय जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.